नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी US सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ या चॅप्टर मध्ये अगोदर पाहिलं प्रोकॅरियोटिक सेल. आता आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर पासून चालू करणार आहोत युकॅरियोटिक सेल. लक्षात येतं? चलो, युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल. आता बेसिकली मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल सांगत असताना सांगितलं होतं की प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये प्रेझेंट असते. बरोबर आहे, कोणामध्ये प्रेझेंट असते प्रोकॅरियोटिक सेल? जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स सांगितले होते मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलचे. कोणते असतात? तर बॅक्टेरिया असते, बरोबर आहे, मायकोप्लाझ्मा असतं, पीपीएलओ प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स असतात किंवा सायनोबॅक्टेरिया असतात. मग सर युकॅरियोटिक सेलचे जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स कोण असतात? तर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया हे युकॅरियोटिक सेलचे जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स असतात. आता हे थोडक्यात लक्षात यावं तुमच्या, म्हणून इथला पार्ट नाही येतो. खरं तर हा अंगणवाडीचा भाग आहे, पण मी इथे एक्सप्लेन करणार. नीट लक्ष द्या. आपण युकॅरियोटिक सेल पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर थोडंसं एक्सप्लेन करतो. पटपट 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 लक्ष द्या. हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे आपण सजीव म्हणतो. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सर्वच सजीव. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव आर क्लासिफाईड इनटू टू मेन ग्रुप्स. दॅट इज, लक्ष द्या, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. सर्वच सजीवांचं वर्गीकरण हे मेनली दोन ग्रुप्स मध्ये केलं जातं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आता हे जे प्रोकॅरियोट्स असतात, हे सगळेच्या सगळे प्रोकॅरियोट्स हे एक पेशी असतात, म्हणजेच युनिसेल्युलर असतात. तर हे जे युकॅरियोट्स असतात, प्रोकॅरियोट्स मीन्स प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, युकॅरियोट्स मीन्स युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे मात्र पुन्हा दोन प्रकारचे असतात, जसं की युनिसेल्युलर ही असतात आणि मल्टीसेल्युलर ही असतात. युनिसेल्युलर याचा अर्थ एकाच पेशीपासून तयार झालेले, आणि मल्टीसेल्युलर याचा अर्थ एकापेक्षा जास्त पेशींपासून तयार झालेले. मग हे जे प्रोकॅरियोट्स आहेत, जे युनिसेल्युलर असतात, ऑल दी प्रोकॅरियोट्स आर प्लेस्ड इन दी सिंगल किंगडम, ओनली वन किंगडम. हे सगळेच प्रोकॅरियोट्स एकाच किंगडम मध्ये ठेवलेले असतात, जसं की त्या किंगडमचं नाव आहे किंगडम मोनेरा. हे 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे. हे किंगडमची नावं लक्षात ठेवायची. किंगडम मोनेरा, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, सायनोबॅक्टेरिया असतात, मायकोप्लाझ्मा असतं किंवा पीपीएलओ प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स असतात. आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्येच ते पाहिलंय, म्हणून मी एकदा तुम्हाला सांगतो, हे बेसिक इयत्ता 8वी कळतं. चलो, आणि हे जे युकॅरियोट्स असतात, these eukaryotes are grouped into two groups, that is the unicellular and multicellular organisms. And these unicellular, all the eukaryotic unicellular organisms are placed into the simple one kingdom, that is the kingdom. आता याचं नाव काय? तर किंगडम प्रोटिस्टा. पाठ करायचं, हे ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात ठेवायचं, किंगडम प्रोटिस्टा. आणि हे जे युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, पुन्हा यांच्यामध्ये फरक पडतात. पुन्हा यांच्यामध्ये 3 किंगडम असतात. ते कशाच्या आधारावरती असतात, कसे असतात, आपण डिटेल मध्ये सगळे पाहून घेऊ. आपल्याला हे सगळेच किंगडम, एका एका किंगडम वरती चॅप्टर आहे, आणि हे सगळेच किंगडम आपल्याला शिकायचे. लक्ष द्या. चला, आता हे जे युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, यांचे 3 किंगडम असतात. तो एक आणखीन किंगडम इथं फक्त के लिहितो मी किंगडम साठी, हा असतो किंगडम फंगाय, FUNGI, किंगडम फंगी. त्याच्यानंतर हा असतो किंगडम प्लांटी, PLANTAE, प्लांटी. आणि त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर साठी असतो किंगडम ॲनिमालिया, कॅलिया ॲनिमालिया, ज्याच्यामध्ये ॲनिमल्स इन्व्हॉल्व असतात. लक्षात येतं? फार सिंपल आणि बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत सगळ्या. तुम्ही थांबवायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं. फार बेसिक आहे. म्हणजे आम्ही युकॅरियोटिक सेल हे जे टायटल शिकणार आहोत, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारी युकॅरियोटिक सेल. मग मी जर तुम्हाला विचारलं युकॅरियोटिक सेल कोणाकोणामध्ये असते, तुम्ही सांगायचं किंगडम प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमालिया यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असते. आणि त्या युकॅरियोटिक सेलचं
डिटेल स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. चलो लक्ष द्या. आता पण या चॅप्टर मध्ये आपल्याला जी युकॅरियोटिक सेल पाहिजे आहे ती मोस्टली एनिमल्स आणि प्लांट्स यांच्यामधली युकॅरियोटिक सेल पाहिजे. इथे आपण समजून घेणार युकॅरियोटिक सेल इन एनिमल्स अँड इन प्लांट्स. कळतं? या चॅप्टर मध्ये आपल्याला तेच बेसिक्स शिकायचंय. तर सुरुवातीला आपण एक एनिमल सेल कशी असते हे लक्षात घेऊया. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण प्लांट सेल कशी असते हे लक्षात घेऊ आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर शिकू. चलो आपण पहिल्यांदा शिकणार एनिमल सेल. नक्की एनिमल सेल कशी असते हे पाहू. आपण डायग्राम काढूया. बघा जनरली एनिमल सेलचं स्ट्रक्चर कसं असतं. जर ही एनिमल सेल आहे असं आपण म्हटलं, बोर्ड नवीन असल्यामुळं कंप्लीट इरेज होत नाहीये, 1-2 दिवस थोडासा प्रॉब्लेम येईल 1-2 व्हिडिओमध्ये. ही एनिमल सेल आहे. हे जे सगळ्यात बाहेरचं मेम्ब्रेन असतं एनिमल सेल मध्ये त्याला म्हणतो आम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. कमॉन काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आउटर मोस्ट मेम्ब्रेन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. एनिमल सेल मध्ये सेल वॉल अबसेंट असते. हा बेसिक डिफरन्स आहे एनिमल सेल आणि प्लांट सेल मधला. तर ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये व्हॉट एव्हर द कंटेंट प्रेझेंट इनसाइड दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज दिस सायटोप्लाझम. जे काही प्रेझेंट असतं ते काय असतं? सायटोप्लाझम फ्लुइड प्रेझेंट असतं. आणि या सायटोप्लाझम मध्ये सेंटरला, अगदी सेंटरला डबल मेम्ब्रेन अशा पद्धतीनं लार्ज अशा स्वरूपाचं म्हणजे अगदी मोठं लट असं आणि डबल मेम्ब्रेन बाउंड एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला आम्ही न्यूक्लियस म्हणतो. कमॉन काय म्हणतो? न्यूक्लियस. किती मेम्ब्रेन? 2 मेम्ब्रेन बाउंड केलेलं अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर असतं ज्याला आम्ही न्यूक्लियस म्हणतो. आणि मग हे काय आहे? त्या न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. काय आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके दिसतं सगळ्यांना? एक सेकंद. हा दिसतं. चल न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं. बरं त्याच्यानंतर काय आहे? हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ज्याच्यामध्ये मी गॅप्स ठेवलेत, हा जो गॅप असतो याला म्हणायचं न्यूक्लियर पोर. काय म्हणायचं? न्यूक्लियर पोर. PORE पोर म्हणजे छिद्र. ओके सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. तर आणखीन एक स्ट्रक्चर याच्यामध्ये आणखीन काय असतं तर याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. या न्यूक्लियस मध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं अँड दॅट फ्लुइड इज कॉल्ड न्यूक्लिओप्लाझम. त्या फ्लुइडला काय म्हणायचं? NuCleoPlasm न्यूक्लिओप्लाझम. लक्ष द्या आपल्याला सगळं डिटेल मध्ये पाहायचंय. न्यूक्लिओप्लाझम प्रेझेंट असतं. बर मग आणखीन काय असतं तर समोर डेन्सली थोडस घट्ट अशा प्रकारे फील केलेलं, थोडंसं घट्ट मटेरियल टाकलेलं अशा पद्धतीचं न्यूक्लियसच्या आतमध्येच आणखीन एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. त्याचं नाव आहे न्यूक्लिओलस. त्याचं नाव काय आहे? न्यूक्लिओलस. आणि काय असतं तर याच न्यूक्लियस मध्ये अशा पद्धतीनं धागे असतात, नेट धागे असतात. and these धागेज आर कॉल्ड क्रोमॅटिन फायबर्स. हे आहेत क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिनचे धागे और क्रोमॅटिन नेटवर्क. कळतं का? हे न्यूक्लियस मध्ये आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून या सगळ्यांपासून न्यूक्लियस तयार झाले. काय तयार झालंय? न्यूक्लियस तयार झालंय. लक्षात येतं का न्यूक्लियस मध्ये काय काय आहे? बोर्डवरती हे थोडंसं इरेज व्यवस्थित झालेलं नाहीये, नीट लक्ष द्या. न्यूक्लिओलस, न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर पोर, न्यूक्लिओप्लाझम आणि क्रोमॅटिन फायबर्स काय असतात ते समजून घ्या. त्याच्यानंतर आपण सायटोप्लाझम देखील पाहिले. आता इन बिटवीन दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दिस न्यूक्लियस, या प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस मध्ये जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे या सायटोप्लाझम मध्ये आणखीन वेगवेगळे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. आणखीन वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. ते कोणते कोणते स्ट्रक्चर आहेत आपण डिटेलमध्ये पाहू. एक स्ट्रक्चर बघा. इथं हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे या न्यूक्लियर मेम्ब्रेनला अशा पद्धतीनं कनेक्शन दाखवणार मी कसं काढतोय हे बघायचं आणि डायग्राम कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डायग्राम काढायची. डायग्रामची प्रॅक्टिस 5 वेळा करायची. किती वेळा?
5 वेळा प्रॅक्टिस करायची, ही डायग्राम तुम्ही काढायची. कळतंय का? अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. आणखीन आपण या बाजूलाही हे स्ट्रक्चर काढूयात. प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत कनेक्शन दाखवतं. लक्ष द्या, ऍक्च्युली हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि याच्यात हे दोन्हीही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. दोन काढण्यापाठीमागचं हेही इकडे कनेक्टेड असतं. लक्ष द्या, याच्यावरती या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या एखाद्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती अशा पद्धतीनं पावडर सारखे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. असे दाणे 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 प्रेझेंट असतात. एकाच्या मात्र नसतात. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती असे दाणे प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं रफ. काय म्हणायचं? कमॉन, काय म्हणायचं? रफ. ROUGH, रफ एंडोप्लाझ्मिक, PLASMIC, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात RER. मी इथं तसंच लिहिणार आहे. आणि हे असतं, याच्यावरती काय प्रेझेंट नाहीयेत? ग्रॅन्युल्स प्रेझेंट नाहीयेत, म्हणून हे असतं स्मूथ. SEMOOTH, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. SER म्हणतात याला, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सिंपल, लक्षात येते? फार सोपं आहे बघा, काहीच नाही. कळतं का? याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत. हे ग्रॅन्युल्स कशाचे आहेत? हो, हे लाल टिपके काढलेले मी, हे आहेत रायबोझोम. RIBOSOME. हे रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण प्रेझेंट होते, पण ते रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेल मधले 70S टाइपचे होते. हे 80S टाइपचे रायबोझोम्स असतात. लक्षात येतं? तिथंही सब युनिट मी एक्सप्लेन केले होते. 50+30 तर 60+40 असतात. आपण ज्या त्यावेळी डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मात्र असं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतं. आपण एक वाक्य सांगतो, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनली अब्सेंट असतात. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियसच्या मध्ये आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये मात्र अशा मेम्ब्रेननं बांधलेल्या सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. आपण एक पाहिली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणखीन काय असतं? तर याच्यामध्ये आणखीन बघा, दुसरं स्ट्रक्चर काढूयात आपण. इथे न्यूक्लियसच्या बाजूनं कॉन्व्हेक्स आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूनं कॉन्केव अशा पद्धतीनं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. व्हॉट इज दिस? दिस इज द गोल्गी बॉडी और गोल्जी बॉडी. गोल्जी कॉम्प्लेक्स म्हणतो आपण. काय आहे हे? गोल्जी बॉडी, गोल्गी बॉडी. लक्षात येतं का? आता हे कॉन्व्हेक्स कोणत्या बाजूने? न्यूक्लियसच्या बाजूने. कॉन्केव कोणत्या बाजूने? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूने. सर नाही समजलं आम्हाला कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव कशाला म्हणायचं ते. नीट लक्ष द्या, मी समजून सांगतो. जो बाहेरचा, आता नीट लक्ष द्या बरं, जो बाहेरचा फुगलेला भाग असतो त्याला कॉन्व्हेक्स साइट म्हणतात. कळतं का? कॉन्व्हेक्स. ओके, बाहेरचा फुगीर भाग त्याला कॉन्व्हेक्स साइट म्हणायचं. आणि आतला जो भाग असतो बाक आलेला त्याला कॉन्केव साइट म्हणतात. काय म्हणतात? कॉन्केव साइट. जर मी बाजूला एक्सप्लेन करायचं झालं, इथं सांगायचं झालं, तर मला सांगा कॉन्केव साइट कोणती आणि कॉन्व्हेक्स साइट कोणती? ही आहे कॉन्व्हेक्स फुगीर भाग आणि हे आहे आतली कॉन्केव. हे थोडक्यात एक्सप्लेन करायचं झालं तर लक्षात येतं. तर आतल्या बाजूने कॉन्व्हेक्स साइट कोणती असते असे प्रश्न विचारतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या बाजूने कॉन्व्हेक्स साइट असते आणि कॉन्केव साइट प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूला असते. लक्षात येतं? हे आहे दुसरं मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, त्याला म्हणतो आम्ही गोल्गी बॉडी. लक्षात येतं का? त्याच्यानंतर आणखीन काय असतं? तर आणखीन डबल मेम्ब्रेन. आता अशा पद्धतीनं दोन मेम्ब्रेन, हे एक मेम्ब्रेन आणि हे जे आतलं मेम्ब्रेन आहे, हे आतलं मेम्ब्रेन अशा पद्धतीनं फोल्डिंग्स असतात. फोल्ड झालेलं अशा पद्धतीने हे असतं. डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतं. नाव त्याचं माइटोकॉन्ड्रिया. क्या किया? माइटोकॉन्ड्रिया. लक्षात येतंय? सोपं आहे बघा. त्याच्यानंतर आणखीन काय असतं? तर फूड एंगल्फिंग बॉडीज प्रेझेंट असतात. अशा पद्धतीनं डायजेस्टिंग स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात.
हे या सेल मधलं मटेरियल खाणारे वगैरे स्ट्रक्चर्स असतात. प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर्स पाहणार आहोत. तर हे काय असतात, तर दीज आर लायसोसोम्स. याचं नाव काय, लायसोसोम. LYSOSOME लायसोसोम म्हणतो आपण त्याला. लक्षात येतं. मग आणखीन काय असतं याच्यामध्ये, आणखीन बघा याच्यामध्ये अशा पद्धतीने सायटोस्केलेटल स्ट्रक्चर म्हणतो आम्ही. सायटोस्केलेटल स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. अशा धाग्यांसारखे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. सायटो म्हणजे सेल, स्केलेटन म्हणजे सापळा. सायटोस्केलेटल स्ट्रक्चर काय नाव आहे याचं, दिस इज मायक्रोफायब्रिल. फायब्रिल म्हणजे धाग्यासारखं, मायक्रोफायब्रिल किंवा मायक्रोफिलामेंट असतं. मग मायक्रोफायब्रिल किंवा मायक्रोफिलामेंट काय फरक आहे, काय असतं, जे ते शिकत असताना आपण डिटेलमध्ये एक एक स्ट्रक्चर शिकत असताना शिकूया. ते मायक्रोफायब्रिल असतं किंवा मायक्रोफिलामेंट असतं. सायटोस्केलेटल स्ट्रक्चर म्हणतात. कायटॉस, सायटो मीन्स सेल, स्केलेटन म्हणजे सापळा. कळतं का, सेलचा सापळा ठरणारं स्ट्रक्चर मायक्रोफायब्रिल और मायक्रोफिलामेंट असतं. नेक्स्ट आणखीन काय असतं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आणखीन अशा पद्धतीनं पोकळ भरलेल्या अशा जागा असतात. अशा पद्धतीनं पोकळ फुगे असतात. लक्ष द्या. हे काय असतं बरं, दिस इज व्हॅक्युओल. VACUOLE. मग याच्यामध्ये गॅस असू शकतं, याच्यामध्ये फूड असू शकतं, जे काय आहे आपण ते शिकत असताना डिटेलमध्ये पाहणार. लक्षात येतं. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या काही बेसिक स्ट्रक्चर्स आहेत आणि यांना म्हणतात सेल ऑर्गॅनली. न्यूक्लियसच्या मध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जे काही कुठे गेलं, हे जे काही सायटोप्लाझम आहे याला ना या सायटोप्लाझम म्हणत आहे आपण. डायग्राम काढत असताना ही व्यवस्थित डायग्राम काढायची. कशाला काय म्हणतोय लक्षात आलं पाहिजे. न्यूक्लियसच्या आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जे सायटोप्लाझम असतं, या सायटोप्लाझम मध्ये हे जे मेम्ब्रेनने बांधलेले स्ट्रक्चर आहेत यांना म्हणतो आम्ही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज. लक्षात येतंय का. आणखीन एक सगळ्यात महत्वाची सेल ऑर्गॅनली जी फक्त एनिमल सेल मध्ये प्रेझेंट असते, प्लांट सेल मध्ये नसते, ती कोणती असते बरं, तर लक्ष द्या. बघा इथं अशा पद्धतीने आणखीन एक सेल ऑर्गॅनली असते जिचं नाव आहे सेंट्रिओल. ज्याच्या भोवती आणि त्याचा जो पेरिफेरी आहे त्याला सेंट्रोसोम म्हणतात. म्हणून ह्या सेल ऑर्गॅनलीला आपण नाव देऊया. इथं असणारी जी फक्त एनिमल सेल मध्ये असते, नाव आहे तिचं सेंट्रोसोम अँड सेंट्रिओल. CENTRIOLE सेंट्रिओल. सेंट्रोसोम अँड सेंट्रिओल हे सिंपल असं एनिमल सेलचं स्ट्रक्चर आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही 4 ते 5 वेळा करायची. याच्यातलं जे प्रत्येक स्ट्रक्चर आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी बॉडी आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, जे काय आहे हे आपण पुन्हा एकदा बेसिक शिकणार आहोत. एक 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 पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल प्लांट सेल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.